मित्रांनो, जय शिवराय. आणि मराठवाडा केसरी मैदानात आपण आहे सध्या. तर एक वासरू पक्षा आणि एक मागे मुलाखत केली होती आपण गोठ्यावरती. बैल जर पुरला वासराला तर कुठेतरी गाडी गुलालाच पात्र राहील असा हा अजय भाई मस्के यांचा पक्षा आपल्यासोबत मालक आहे. गटपात झालेला आहे. हिंदकेसरी मैदानात देखील गटपात झाला होता. आणि हिंदकेसरी मैदान असेल किंवा हे मराठवाडा केसरी मैदान असेल, या मैदानात अपेक्षित फक्त गाडा मालक हेच करतो आहे की गटपात जरी झाला तरी आम्हाला तो मान आम्हाला प्राप्त कुठंतरी होतो आहे, त्याचा गुलाल लागतो आहे. तोच आनंद घेऊन कुठंतरी ही मंडळी मैदानात उतरली होती. आपल्यासोबत मालक आहे. भैया नमस्ते. नमस्कार भैया, कितव्या गटात गाडी पळाली? 10व्या गटात गाडी पळाली. दुसऱ्याच्या 10व्या गटात गाडी पळाली. मागच्या वेळेस पण हिंदकेसरी मैदानात त्या ठिकाणी गटपात झाली होती गाडी. हो, गटपात झाली होती. हां. आणि काही कारणास्तव निब्बर रान असल्यामुळं थोडंसं बैल मोठा होता याच्यामध्ये. तो बैल पळाला नाही. थोडंसं 100 फुटावर गाडी कमी पडली होती. हो. पण एक चांगली गती कुठंतरी पक्षा लावतोय. आजही चांगली गती लावली. हो, बैल चांगला पळतोय. अशात नियोजन होत नाही. नियोजन झालं तर बैल 100% फायनलला राहील. ते प्रत्येक वेळेस मी निदर्शनास आणून देतो बैलगाडा मालकांच्या की ज्या वेळी चांगल्या बैलांची पैरे चांगल्या बैलात होतील त्यावेळी गाडी कुठेतरी गुलालात राहील. आणि पक्षाचं देखील तसंच आहे. पक्षा चांगली गती असून देखील पैरे मिळत नाही. का मिळत नाही नेमकं कारण? लोकांना काय अपेक्षित? लोकांना काय वायदीचा नाद लागलेला आहे. होती का मागणी? सगळ्यांना वरचेच बैल लागते. मागणी होती तुम्हाला? हा, आली भरपूर जणांकडून. बरं. पण आजपर्यंत आपण कोणाकडून घेतली पण नाही आणि कोणाला द्यायची पण नाही. आपल्याला दिली पण नाही, द्यायची पण नाही. गटपास पण केला तर त्याच्यात समाधानी राहू आपण. बरं. पण बैल पळतोय ते महत्व आहे आपल्यासाठी. आज कोणामध्ये पळाला? आज तो असद भैयाने नियोजन केलं होतं. ज्याच्यात नियोजन झालं होतं तो काय आला नाही. काय कारण दिले, आता भरपूरसे कारण दिले त्यांनी. मैदानावर येऊपर्यंत हा केलंय. पावसाचं कारण दिलं, गाडीचं कारण दिलं. असं पण होतं का? हो, मैदानात झालंय. आज पहिली वेळेस माझ्याशी घडलंय, मला कळालंय गोष्टी. आज असद भैयाने लगेच नियोजन केलंय एका बैलामध्ये. त्यांच्यातलं पायऱ्यातलं पण नव्हतं आला. म्हणजे हे ऐन वेळेवर नियोजन झालेलं आणि गटपात झालेलं बैल असं म्हणताय. जो बैल आज याच्यात होता तो त्याला पण समजलं असं की बैल आज कुठंतरी कदाचित त्याच्या नशिबात नसेल. हो, 100%. कारण गटपासला जरी गुलाल प्राप्त झाला तरी बैलगाडा मालक या ठिकाणी समजतो की एक कुठेतरी मानाचा गुलाल मिळतोय 100%. आणि त्या बैलाच्या किंवा त्या बैल मालकाच्या नशिबात ती गोष्ट नसेल आणि ते घडला असेल आणि तुम्हाला या बैलासोबत पळायला मिळाला. कुठला बैल होता आज? तो असद भैयानी नियोजन केलेलं कोणतं होतं? आंबेगावचं होतं का? आंबेगावचा बैल होता. बरं. हो. किती दात होता तो? हा दुसरा आहे. आता हा दुसरा आहे. तो बैल आहे. तो बैल. हो. बरं. गाडी कशी पळाली? गाडी चांगली गतीने पळाली. गाडी 10व्या गटात होती. गाडीला चांगला गेस लागलो. खालून पुढापासूनच गाडी टाकून चालत होती. पण पावसामुळं कुठेतरी असं वाटत होतं सकाळी की मैदान नाही होणार. पण पाट्या चांगल्या आहे. आणि बांगशी माताचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मैदान चांगलं झालंय. आजूबाजूला चांगला पाऊस झालेला आहे पण इथं इतका पाऊस नाही झालाय. सगळी टीम सोबत आहे तुमची. मागच्या वेळेस पण आनंद साजरा केला. सगळ्या टीम असल्यावरच सगळ्या गोष्टी होत्या. आणि आमचे मेन म्हणजे असद भैया ते आहे म्हणून आम्ही आहे या क्षेत्रामध्ये. काहून की ते आम्हाला काही करूनच देत नाही. बरोबर. सगळं काही करून घेता. सुट्टी मेकर नाही पण एक मित्र आणि भावाचं म्हणजे आपण ते म्हणतो ना की जे जातीवाद चालू आहे सगळीकडं, पण ते मैदानावर जातीवाद नसतोय. बरोबर आहे. आज ते जातीने अलगही असले. आम्ही एका ताटात खातो, एका ताटात जेवतो. इथं फक्त एक बैलगाडा क्षेत्र हाच एक जाती आपल्यासाठी. नक्कीच. हे सगळे एकत्र येऊन कुठंतरी एक क्षेत्र मोठं होतंय आणि गुलाल मिळतोय हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. असद भाई तुमच्यासाठी काय हे तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवलं. हो, ते माझे मोठमोठ्या भावासारखेच आहे. आणि त्यांचा खूप मोठा आधारस्तंभ आहे आमच्यासाठी या क्षेत्रामध्ये. त्यांनी खूप म्हणजे आम्ही जेवढं करू शकत नाही तेवढं आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. मागच्या वेळेस पण आनंद मोठा साजरा केला. आज पण सगळ्यांच्या अंगावरती गुलाल काय होतं पुढं? कारण की अजून 2 फेरे खेळायचे. पुढं काय होतं हे माहिती नाही. आमचे काका आहे आकाश काका, ते हर मैदानाला येऊ शकत नाही कामामुळं. आज ते आले आणि त्यांच्यामुळे अजून जास्त आनंद झाला आम्हाला. गटपास पण झाला त्यांच्यासाठी. फायनलला बैल गेल्यासारखं आहे. बरं. तेच तुम्ही शब्द वापरला की हाऊस पूर्ण झाली का? सगळ्यांची. नक्कीच. काकाशी बोलतो मी 2 शब्द. काका नमस्कार. काय आनंद आहे, काय सांगाल? आजचा पायरा आमच्या बैलाचा दुसऱ्यात लागला होता. पण ते पायरा नाही झाला. तो बैलवालाच आला नाही. मग आता इडच मैदानावरच बैल एक दुसरा टाकला आणि गटपास झाला बैल. एक वेगळा उत्साह बैलगाडा मालकांमध्ये आहे. मागच्या मैदानातही तसंच दिसत होता, आजही दिसतोय. मोठा जल्लोष बैलगाडा मालक करताय गटपासलाच.
गटपास झाला म्हणजे लय लय चांगलं झालं. लय आनंद आहे. लय आनंद, एकदम आनंद झाला. हां. पक्षाला किती दिवस झाले साधारण की नंबरात नाही तो? पक्ष असं गटपास होतो, हां पण मग सिमीला बैल कम पडून कधी बैल चांगला नाही भेटायचं त्याला पाहायला. मग बैल चांगलं पळत असून सुद्धा का लोक आजही तीच कुठंतरी गत घडली? कारण की चांगला पायरा झालेला असताना माझ्या मते पावत्याही, तुमच्या पावत्या मीच टाकल्या होत्या, मीच लिहिल्या होत्या, तर त्या पावत्या पण माझ्या मते तुम्हीच फाडल्या होत्या त्या ठिकाणी. आणि एवढं सगळं असताना पण का बैलावर विश्वास दाखवायचा नाही लोकांनी? काय माहिती, आता काही समजतच नाही लोकांचं कसं आहे. प्रामाणिकपणा त्यांच्यापाशी. आज आपण नाही, हे बैलगाडा क्षेत्र आहे, बैलगाडा क्षेत्र आहे. बैलगाडा क्षेत्रात प्रामाणिकपणा, इमानदारी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी, जसं तुम्ही एकत्र सगळे आहे तर एकजूट ठेवून कुठेतरी काम केलं तर गुलाल मिळतो. आणि ती शाश्वती ती पक्षाने कुठेतरी करून दाखवलं. आणि मी तर म्हणतो ही मुलाखत ठीक आहे अगोदर पडेल, पण सेमी पास झाला, फायनलला पात्र जर झाला पक्ष, तर तो एक आनंद वेगळा तुमच्यासाठी राहील आणि माझ्यासारख्यासाठी पण राहील की ज्या बैलाला कोणी डावललं त्या बैलाने खऱ्या अर्थानं फायनलचा मानकरी त्या ठिकाणी झाला. चालतं, शुभेच्छा राहील काका तुम्हाला. नमस्कार.